जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर ऑफिशियल जे बुलेटिन आहे त्यामध्ये एक नवीन प्रसिद्धी पत्र प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 2 ते 3 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी नमूद करण्यात आलेल्या आहे। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवड यादीच्या संदर्भामध्ये भाष्य करण्यात आलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सोशल मीडियावर जे अफवा पसरवल्या जात आहे त्या संदर्भामध्ये ताकीद देण्यात आलेली आहे आणि त्यातल्या त्यात एक गुड न्यूज आपण अशा प्रकारे सांगू शकतो की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा पार पडला जाणार आहे त्याच्यापूर्वी अभियोग्यता धारकांना आपली प्रोफाईल एडिट करता येणार आहे। काय आहे ते प्रसिद्धी पत्रकामध्ये डिटेल्स त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया ते प्रसिद्धी पत्रक नेमकं काय आहे। आपण जर पवित्र पोर्टलला आलो तर मित्रांनो आपण फक्त जे आहे ऑफिशियल जे काही न्यूज बुलेटिन आहे या ठिकाणी इथे जे तुम्हाला दिसत आहे या न्यूज बुलेटिन मध्ये येत असलेल्या ज्या बातम्या आहेत त्यालाच ऑथेंटिक समजाव्या, ऑफिशियल समजाव्या अशा प्रकारे वारंवार माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब आपल्याला सांगत आहे। आता जे लेटेस्ट मधले जे बुलेटिन आहे ते आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेऊया। डाउनलोड केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे 15 फेब्रुवारी 2024 हे शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धी पत्र आहे। त्यामध्ये बऱ्याच अभियोग्यता धारकांनी शंका विचारल्या होत्या, त्या शंकांचं समाधान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पहिली शंका काय होती बघा, तर पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेली शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे। त्याबाबत माननीय न्यायालयामध्ये दाखल विविध याचिकांमध्ये देखील पदभरती शासनाच्या प्रचलित धोरणानुसार असल्यामुळे ती सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। म्हणजे शिक्षक भरती आता थांबेल का, तर हा प्रश्न जे अभियोग्यता धारक विचारत होते पर्सनली त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की आता प्रचलित धोरणानुसार ही शिक्षक भरती होत असल्या कारणाने आणि याचिका टाकल्यानंतर ज्यावेळेस आयुक्त ऑफिसच्या वतीने या ठिकाणी एफिडेव्हिट सादर करण्यात आलेला आहे की आम्ही प्रचलित धोरणानुसार शिक्षक भरती करू, तर त्यामुळे आता शिक्षक भरती थांबणार नाही। ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला या ठिकाणी कळते आहे। दुसरी जी शंका आहे, पात्र अभियोग्यता धारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील तर उमेदवार पदभरतीसाठी त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतलं जाणार आहे। म्हणजे ही एक दुसरी जी शंका होती ना की सर मी विदाऊट चेक केलेच नाही किंवा विथ इंटरव्ह्यूचे लॉक केलेच नाही, आता त्यांचं काय होणार आहे, तर त्यांच्याकरिता दिलेलं हे उत्तर आहे तुम्ही जे लॉक केलं असेल त्या लॉक केलेल्या प्रेफरन्सेस नुसारच तुमची निवड होऊ शकते मेरिट मध्ये बसलात तर। त्यानंतरची बघा एक महत्त्वाची न्यूज आहे की काही अभियोग्यता धारक शिक्षक पदभरतीबाबत समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत। पात्र अभियोग्यता धारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे। पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून पदभरतीबाबत योग्य ती माहिती प्रशासनाकडून देण्यात येत आहे। आता न्यूज बुलेटिनवरच आपण विश्वास ठेवायचा आहे, प्रत्येकाने लॉग इन करून स्वतः ती न्यूज बुलेटिन या ठिकाणी वाचायची। हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी दिलाय की समाज माध्यमावर म्हणजे टेलिग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, युट्यूब आहे किंवा इंस्टाग्राम यापैकी चुकीची माहिती स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करून पात्र अभियोग्यता धारकांमध्ये प्रक्षोभक किंवा संभ्रम निर्माण करणारे, चिथावणी देणारे, उमेदवारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण करणाऱ्या व त्यांचे समर्थन करणाऱ्या विरुद्ध पोलीस विभागामध्ये निगराणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये जे काही चुकीची माहिती देत असेल किंवा उमेदवारांमध्ये जे आहे संभ्रम निर्माण करत असेल, उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असेल, प्रक्षोभक भाषणे निर्माण देत असेल तर त्यांच्याकरिता पोलीस विभागाला निगराणीमध्ये ठेवण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे, सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो सर्वांना मी रिक्वेस्ट करेल की आता शिक्षक भरती शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। आता आपल्या हातात काहीच राहिलेलं नाहीये, प्रिफरन्सेस दिले, लॉक केले, आपण त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे। आता फक्त आणि फक्त फायनल आपल्याला मेरिट लिस्टची प्रतीक्षा या ठिकाणी आहे। त्यामुळे मेरिट लिस्ट आरामात लागणार आहे, फक्त आपण काही दिवस संयम ठेवायचा आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांना खतपाणी घालायचं नाहीये। एखादी अफवा जरी आपल्याकडे कोणत्याही माध्यमातून टेलिग्राम, व्हॉट्सअप, युट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर असेल यांच्या माध्यमातून आली तर ती आल्या ठिकाणी त्याला सोडून द्या किंवा शक्य असेल तर डिलीट करून टाका। कृपया करून आपल्या परीने जे आहे त्याला फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करू नका। आता एक महत्त्वाची शंका ती ही आहे, पवित्र पोर्टल मार्फत
होत असलेली शिक्षक पदभरती पारदर्शी पद्धतीने करण्यात येत आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पार्शियालिटी नाही आणि सदरची पदभरती भविष्यामध्ये होऊ घातलेल्या 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी करण्याचा शासन कसोशीने प्रयत्न करत आहे. मी तुम्हाला ऑलरेडी या बाबतीमध्ये माहिती दिलेली आहे की शासन स्तरावरून प्रशासनाच्या स्तरावरून लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी भरती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. फक्त आपण आता जे आहे थोडंसं शांत राहून या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. काही अपरिहार्य कारणास्तव सदरची पदभरती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास प्रचलित कार्यपद्धतीनुसार ती पुढे पूर्ण करण्यात येईल. यास्तव पात्र अभियोग्यताधारकांनी याबाबत अनावश्यक चिंता करू नये. फार जास्त पॅनिक व्हायचं नाही की आता आचारसंहिताच लागते आहे, हे व्हायचंय ते व्हायचंय. म्हणजे थोडीशी चिंता सोडून द्या. शासनावरती विश्वास ठेवा, प्रशासनावर विश्वास ठेवा. बऱ्यापैकी जागा आलेल्या आहेत, त्यांची जी मेरिट यादी आहे ती लावली जाणार आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं बघा. तथापि शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मध्ये नमूद केल्यानुसार शिक्षक पदभरती विविध टप्प्यामध्ये होत आहे. ही जी भरती आहे ते टप्प्याटप्प्यातच होणार आहे. सध्या 16 ऑक्टोबर ते 22 जानेवारी या कालावधीमध्ये पोर्टलवर आलेल्या जाहिरातीची कारवाई करण्यात येत आहे. आता जो दुसरा टप्पा असेल, दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिरातीमधील कारवाई भविष्यामध्ये करण्यात येणार आहे. यास्तव पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे, स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे, विहित मुदतीमध्ये स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे, अशा विविध प्रकारच्या कारणामुळे सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. अशा अभियोग्यताधारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची संधी दिली जाईल, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. ही त्या उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे की ज्यांचा डेटा चुकला होता, ज्यांची इन्फॉर्मेशन चुकली होती किंवा ज्यांचं सेल्फ सर्टिफिकेशनच बाकी होतं, त्या लोकांना नव्याने सेल्फ सर्टिफाय करण्याची संधी देखील मिळेल आणि तुमचा जो फॉर्म आहे तो एडिट करण्याची देखील संधी या ठिकाणी मिळणार आहे. बऱ्याच अभियोग्यताधारकांना या पॉइंटमुळे जे आहे दिलासा मिळणार आहे. आणि भरती ही 2 टप्प्यामध्येच होणार आहे. नवीन टप्प्यामध्ये देखील ते उमेदवार पात्र असतील ज्या उमेदवारांची निवड या पहिल्या राऊंड मध्ये किंवा फेज 1 आपण त्याला म्हणतो आहे, या फेज 1 मध्ये ज्यांची निवड झाली नाही त्यांना, किंवा ज्या उमेदवारांची निवड फेज 1 मध्ये खालच्या वर्गाला झालेली आहे ते फेज 2 मध्ये वरच्या वर्गासाठी पात्र असणार आहे, त्यांना त्या जागा दाखवल्या जाणार आहे. आणि शेवटचा मुद्दा या ठिकाणी काय सांगितलेला आहे की स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थितीनुरूप विविध समाज माध्यमांवर आलेल्या संदेशाला योग्य तो प्रतिसाद देण्यात आला. तथापि आता अभियोग्यताधारकांच्या स्तरावरील कारवाई पूर्ण झाल्यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे संदेश पाठवणे, अशा संदेशांची दखल घेतली जाणार नाही. माननीय शिक्षण आयुक्त महोदय असेल किंवा आदरणीय या ठिकाणी राजेश शिंदे सर असेल, त्यांनी पर्सनली देखील खूप लोकांना या ठिकाणी रिप्लायज दिले होते, कारण ती परिस्थिती तशी होती की अभियोग्यताधारकांना वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत होत्या. आता प्रेफरन्सेस लॉक करण्याची प्रोसेस संपलेली आहे. विद्यार्थ्यांनी आता काहीच करण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे कृपा करून जे आहे आपण आपल्या परीने शासनाला, प्रशासनाला मेसेजेस करणे, प्रायव्हेट त्यांच्या व्हॉट्सअप वरती किंवा टेलिग्राम वरती किंवा इंस्टाग्राम वरती त्यांना मेसेजेस करणे बंद करा. किंवा बरेच जण असं करत आहेत की एकच मेसेज एखाद्या ग्रुपला फॉरवर्ड करतात आणि तुम्ही तुमच्या परीने जे आहे आयुक्त महोदयांना हे पाठवा किंवा ईमेल करून द्या, अशा प्रकारची एक मोहीम राबवली जाते आहे. ती देखील खऱ्या अर्थाने चुकीची आहे. तसं जर घडलं तर हजारोच्या संख्येने मेसेजेस जातील आणि त्यामध्ये जर का खऱ्याच अर्थाने एखादा गरजू व्यक्ती जो की इमर्जन्सी मध्ये मेसेज करतो आहे तर त्या संबंधित व्यक्तीला तो इमर्जन्सी वाला मेसेज या ठिकाणी दिसणार नाही. त्यामुळे जोपर्यंत खूप जास्त इमर्जन्सी नसणार तोपर्यंत मेसेजेस करू नये. शक्यतो वैयक्तिक मेसेजेस टाळावे. आणि जी न्यूज बुलेटिन नावाचं नवीन मेनू या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे, त्या न्यूज बुलेटिनच्या प्रत्येक बातमीवरतीच आपण फक्त विश्वास ठेवावा, अशा प्रकारचं स्पष्ट निर्देश या ठिकाणी आयुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेले. त्यामध्ये जे आहे बऱ्याचशा गुड न्यूजच आपल्यासाठी आहे. एकतर भरती आचारसंहितेच्या पूर्वी होऊ शकते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे दुसरा टप्पा देखील राबवला जाणार आहे, हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊन जात आहे. त्यामुळे मित्रांनो आता थोडंसं संयम ठेवा. काही दिवस आणखी आपल्याला निवड यादीच्या पूर्वी प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे, कारण ही जी सिस्टीम आहे थोडीशी किचकट आहे आणि त्यामुळे कोणत्याही पद्धतीने ही यादी चुकता कामा नये, निवड यादी. त्यामुळे शासनाला, प्रशासनाला आपल्याला थोडासा वेळ द्यावाच लागणार आहे. त्यामुळे आता सर्वांनी शांत राहायचं आहे, वेट करायचं आहे आणि आपल्या जे आहे ईश्वराकडे प्रार्थना करायची आहे की आता माझं काम मी करून दिलेलं आहे, आता काम तुझं आहे.
निवड यादीमध्ये माझं नाव निश्चितपणाने असायला पाहिजे. सर्वांना निवड यादीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि प्रसार माध्यमावर होणाऱ्या अफवा आहेत त्यांच्याकडे निश्चितपणाने तुम्ही दुर्लक्ष करा. पॉझिटिव्ह लोकांच्या सानिध्यामध्ये राहा आणि स्वतःचं माइंड देखील पॉझिटिव्ह ठेवा.